हाय नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुम्ही माणसांना आजी दिसते तर ताईचा आवाज कसं काय येतोय? तर मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली आहे बघा. तुमचं दाजी इथंच इथं आपल्या रानात आले तर इथं ना पाणी चालू आहे बघा. जी आपण ऊस लावला होता ना लागण ती त्याच्यावरती पाणी चालू आहे. आणि मी पण तिकडं कांद्यावरती दारी चालू आहे तर तिथं 2 साऱ्यांवरती पाणी लावून मी इकडं आले दाजींकडं. तर म्हणलं चला तुम्हाला आपली लागण कशी उगवली ती पण सांगाव. आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट पण येत होत्या. दुपारी मी व्हिडिओ टाकलेला बाळाचं स्वागत आम्ही कसं केलं, ती बाळ कोणाचं आहे ताई, बाळ कोणाचं आहे, सगळ्यांच्या कमेंट येत होत्या ना, ते पण सांगावं म्हणलं तुम्हाला. बाळ कोणाचं आहे ती आणि लागण पण कशी उगवली ती दाखव. तर अगोदर आहे ना मी तुम्हाला आपली लागण कशी उगवली ती दाखवते. त्या अगोदर ऊसाचं मालक आहेत इकडं. तर तुमचं 2 शब्द काय? चालू आहे, दारी चालू आहे इथं. हां ते तर मग मी सांगितलंच ना दारी चालू आहेत म्हणून. जरा पाठीमागं सारखा तुम्ही अलीकडे मला इकडे जात आहे ना. हां तिकडं चांदू मामा कसला भारी दिसतोय बघितलं का? दिसतंय इकडे बघा. बोला चला. पक्षी उडवून चालला इकडे बघा. तुम्ही तिकडे का बघतायत? बोला ना 2 शब्द. काय बोलू, चाललंय आता काम, रानातले काम चालले. हे शेतकरी असंच असतात का? किती गवत झालंय त्या ऊसात, त्या ऊसाच्या वर गवत चाललं की महिना दीड महिना. आता काय आपलं इकडे तिकडे लग्न, इकडे जा तिकडे जा. तर तुम्ही माणसानं दाजींना काय सांगते, तुला काढता येत नाही का? दाजींना मी म्हणलं होतं की 2-2 सऱ्या घेऊन आपण खुरपून टाकू ऊस 2 जण. सकाळच्या 2 संध्याकाळच्या 2 झाल्या तरी 2-4 दिवसात ऊस खुरपून होऊन जाईल. पण दाजी म्हणले नाही, भिजवतो आणि औषध मारतो मग खुरपू, कारण गवत भरपूर झालंय आणि औषधाने गवत मी मारलं जळून जाईल आणि बाकीचं काढून टाकू असं दाजी बोलले. त्याच्यामुळे ही ऊस खुरपायचा राहिलाय आणि इतकं गवत झालंय. गवत म्हणजे काय, दुसरी कामं पण होती ना हे ते, त्याच्यामुळे हा कामं होती. त्याच्यात आमच्या मामाच्या मुलीचं लग्न झालेलं ना, तर मग तिकडं आम्ही गेलेलो लग्नाला. कुठं? आकुले का आकुलं होतं तिकडं गेलतो. आणि तसंच मग बारामतीला गेलो, तिथं दवाखान्यात गेलो. सगळं म्हणजे त्या ह्याच्यात राहून गेलं बघा औषध मारायचं. त्याच्यामुळे अशी लहान दहानं रानात असली ना तर कुठं जाता येत नाही, निघता येत नाही. त्याच्यामुळं जायची लय पंचायत असते. पण मामाच्या मुलीचं लग्न होतं त्याच्यामुळं जावं लागलं. तर हे बघा, ही आपला ऊस आहे. तर लागण मस्त अशी उगवली बघा. सगळं लावलं ना तेवढं सगळं उगवलेलं आहे. आणि गवत पण तसंच झालंय बघा. हे बघितलं, शिपी इतकी मोठी झाली, ही जळण का हो? हा निम्मी अर्धी जळण. कुठे तुम्ही? या इकडं. वाफा नाही गेला ना, गेला दिसतोय कडेला गेला म्हणून दिसतोय. हा आणि इकडं बघा, ही नंतर न राहिलेल्या 7-8 सऱ्या होत्या त्या लावलेल्या, ती पण उगवलंय आणि गवत पण उगवलंय. तर दिवस मस्त असा मावळायला गेलेला आहे. तिकडं आपलं घर आहे, बल चमकतोय बघा. आणि इथं ना पाणी चालू आहे बघा. इथं पाणी चालू आहे आणि तिकडं पण पाणी चालू आहे. असंच निम्म निम्म सोडावं लागतंय. सोडायची काही गरज नाही, पण इथं ना ही पाईप लहान आहे त्याच्यामुळे ह्या पाईपा सगळं पाणी बसत नाही म्हणून हां घराकडं पण पाणी चालू आहे. तर मला काय सांगायचं होतं, हां बाळ कोणाच्या इथे. तर आम्ही त्या दिवशी बारामतीला गेलतो, त्यावेळेस दवाखान्यात गेलो तेव्हा पण मी व्हिडिओ घेतला होता आणि सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या थोरल्या जावची मुलगी आहे. तर तिची डिलेवरी झाली आणि मस्त अशी मुलगी झाली आहे बघा. ती मी तुम्हाला सांगितलं होतं, पण तुम्ही ती व्हिडिओ बघितला का नाही काय माहिती. त्याच्यामुळं आज तुम्ही पेशने विचारलं. आता पाणी चालू आहे बघा. दाजी गेलं तिकडं दारं मोडायला, मी जाते हो घरी. हां इकडं घर आहे सांगितलं होतं. आणि तीच मग दवाखान्यातनं घरी यायच्या टायमिंगला मग आम्ही नाही का बारामतीलाच होतो. तर बारामतीवरनं आम्ही घाई गडबडीने इकडं आलो. येताना भैयाला पण आणलं होतं बघा. तर त्या भैयाला म्हणजे त्याच्या भावाने आणि भाऊजाईने घेऊन आलते, जे की बाळाचे मामा आणि मामी आहेत ती. तर त्या बाळाचं स्वागत करण्यासाठी ना आम्ही डेकोरेशन केलं. बारामतीवरनं येऊन आहे ना इतक्या घाई गडबडीने तेवढं डेकोरेशन केलं आणि मस्त असं बाळाचं स्वागत केलं. तर ती बाळ आहे माझ्या थोरल्या जावच्या मुलीची मुलगी. तर आम्ही झालो आजी आजोबा. तर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, अभिनंदन बोलले. तर थँक्यू, धन्यवाद. आणि इकडं बघा, ही जावचा गहू आहे, थोरल्या जावचा माझ्या. आणि इकडे ही आपला गहू. तर गहू आता ना काढायला आलाय, पूर्णपणे असा वाळून गेलेला आहे बघा. तर कडक वापराने हिरवा राहिला ना त्याच्यामुळं काढला नाही. याला मशीन बोलवायची आणि काढून घ्यायचं. ही बघितलं का,
पूर्ण असा वाळून गेलेला आहे. खालच्या साईडला जरा पडला आहे, त्या साईडच्या ना कुड्या गोळा करावं लागत्या. आणि 2 दिवसावर आली आहे होळी. परवा दिवशी, आज कोणवार आहे, आज शनिवार आहे, रविवार आणि सोमवारी होळी आहे. तर होळीसाठी मस्त असं ना इकडं मी गवऱ्या थापलेत बघा. ही बघितलं का, इकडं म्हणलं आपलं पटांगणात कोंबड्या नाहीत घरी, पण तरी पण आपलं इकडं या दगडावरती अशा थापलेत गवऱ्याची होळी मस्त अशी करायची. त्याच्यामुळं उद्या परवा दिवशी त्या वाळत्यान मस्त अशा. वांग्याला वांग आहे पण नाही तोडते आता. तर इकडं कांद्यावरती मी पाणी लावलं होतं, पाणी कुठवर गेलं आहे काय माहिती, आता जाऊन बघावं लागेल. कारण मी खाली दाजींकडे गेलते तर पाणी गेलं असं वाफा फुटून. बहुतेक 2 वाफ्यांवरती लावले त्याच्यामुळे नसून गेलं, पण तरी पण बघू आपण आता जाऊन. तर हेच सांगावं म्हणलं तुम्हाला की बाळ आहे ना, ती माझ्या जाऊबाईंची नात आहे आणि आमची पण नातच आहे. त्याच्यामुळं मी बोलले होते की आम्ही आजी आजोबा झालो. तर आजी आजोबा झालोच आहे ना. हे बघा इथं एवढं पाणी चालू आहे आणि हे असं इकडं कांद्यावरती पाणी चालू आहे बघा. आली घरी आता, अंधार पडायला लागलाय, मस्त असा दिवस मावळून गेलाय बघा. बघितलं का कसलं भारी वातावरण दिसतंय ना. ही कणस तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये दाखवली होती. इकडं ही पाणी चालू आहे, इथला गहू हिरवागार आहे अजून. ही बघा, ही 2 वाफ्यांवरती पाणी इथं मी लावलेलं, बघितलं का, ह्या एक आणि त्या एक, ह्या 2 वाफ्यावरती पाणी लावून गेलेली. तर ही पाणी ना निम्म्यात गेलं असताना आता इथून जायचं म्हणलं की पाय भरणार आहे, तर चप्पल काढून जावं लागणार आहे मला. चला असू द्या, काय नाही. कशी आले लागून उगून ते सांगा म्हणलं, आणि हे पण सांगा म्हणून मी व्हिडिओ घेतला होता. तर गोल्या आला इकडं. गोल्या ये, चल 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 चल, लवकर लवकर ये, लवकर ये, पळ 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 पळ. कुठे गेलता होय र गोल्या? बसला वय का, बसला येऊन तू इथं? काय झालं? जिवाळा चाटतोय? काय खाऊन आला? इकडं बघ, इकडं बघ, काय खाऊन आला र गोल्या? चाफ्याच्या फुलांचा मस्त असा वास, सुगंध सुटलाय बघा, लय भारी वास येतो या. काय तू पण हाय वय इथं? हाय माहिती आहे की मला, मग काय सांगायची गरज आहे का? मगाशी ना रानातनं मेथीची भाजी उपटून आणली आणि नीट करून ठेवली बघा, सगळी लेकरवाळी कवळी, लय भारी भाजी आहे. काय झालं तुला? तू पण हाय इथं ना? हाय माहिती आहे की मला. चल दार मोडायला. तर चला असू द्या, काय नाही, व्हिडिओला करते इथं चेंज आणि जाते पाणी बघायला कुठवर गेलंय ते, घेते दार मोडून. तर ऊसात आहे ना आता औषध मारायचं आहे, तणनाशक कोणचं मारावं काय मला पण काय माहिती नाही. दाजी आणत्यान मारत्यान. तुम्हाला जर माहिती असेल की ज्या औषधाने सगळं गवत मरून जाईल ते नक्की सांगा कमेंट करून. चला बाय बाय.